वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं स्वागत आहे आजच्या क्लासमध्ये. गणित विषयामध्ये आपल्याला 10 गोष्टी करता यायला पाहिजेत वर्षभरामध्ये. ज्या 10 गोष्टीमध्ये पहिली गोष्ट आहे नाणी नोटा वापरून बेरीज वजाबाकी करणं. नाणी नोटा दिल्यानंतर 100 पर्यंतच्या आपल्याला व्यवहार करता येणं. घरातल्या आपल्या मम्मी पप्पांनी जर 100 रुपये दिले आणि दुकानातून काय आणायला लावलं तर त्याचा हिशोब आपल्याला समजला पाहिजे, हिशोब समजला पाहिजे. किती खर्च झाले, किती शिल्लक उरले हे सांगता यायला पाहिजे. यासाठी खोटी जी नाणी असतात आणि खोट्या नोटा असतात त्या वापरून घरात तुम्ही हा व्यवहाराचा खेळ खेळू शकता, बाजाराचा खेळ खेळू शकता. त्याबरोबरच तुम्हाला आठवड्यातल्या वारांची नावं, महिन्यांची नावं, जे इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मीडियमला मुलं आहेत त्यांना मराठीत आणि इंग्रजीत दोन्ही पद्धतीने यायला हवं. आठवड्याच्या वारांची नावं आली पाहिजेत, तसं महिन्यांची नावं सुद्धा सांगता आली पाहिजेत, लिहिता आली पाहिजेत. त्यासाठी स्पेलिंग पाठ करावे लागतील. वारांची स्पेलिंग, महिन्यांचे स्पेलिंग ते पाठ करावे लागतील. तर ते पाठ करून ठेवा, कारण वर्षभरात ते एकदा पाठ झालं की ते 10 पैकी एक गोष्ट तुमची पूर्ण झाली. पुढं साधा वजन काटा तराजू तयार करणं आहे. तराजू तयार करून वजन मोजणं आहे साधं. या गोष्टी आपण आता दुसऱ्या सत्रात पाहणार आहोत. म्हणजे दिवाळीनंतरचा जो अभ्यास आहे त्यात तराजू तयार करणं, छोटी छोटी वजनं मोजणं, ह्या सगळ्या गोष्टी होतील. परत अंतर मोजणं आहे, हातानं, वितेनं, पावलानं. या सगळ्या गोष्टी मोजण्यासाठी चा सराव जो आहे पहिला, तोही आपल्याला या वर्गातच करायचा आहे. त्याबरोबरच जे घनाकृती ठोकळे पाहिलेले होते, त्रिमितीय आकार आहे, द्विमितीय आकार आहेत, त्या आकार जे आहेत त्या गोष्टी, घरघळणाऱ्या वस्तू कोणत्या, घसरणाऱ्या वस्तू कोणत्या, त्या गोष्टी आपण पहिल्या धड्यातच शिकलोय, पहिल्या दुसऱ्या धड्यातच. त्यामुळं तेही आपल्याला यायला हवं. रेषा, सरळ रेषा, वाकड्या रेषा, तिरप्या रेषा, रेषांचे प्रकार आपल्याला माहित झालेले आहेत, ते आपण शिकलोय. ह्या गोष्टी शिकत असताना सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे या दुसरीच्या वर्गात, ते म्हणजे 1 पासून 99 पर्यंतच्या संख्या वाचायला येणं, लिहायला येणं, 50 पर्यंतच्या संख्या अक्षरात सुद्धा लिहिता येणं. त्याबरोबरच आपल्याला पाडे पाठ असणं, 10 पर्यंतचे पाडे पाठच पाहिजेत. आणि म्हणजे बेचे पाडे पाठ करायचे, 2चा, 3चा, 4चा, 5चा, असे 10 पर्यंतचे पाडे पाठ करायचे. संख्या कोणती सांगितली 2 अंकी संख्या, तर त्याची स्थानिक किंमत सांगता आली पाहिजे, विस्तारित रूप सांगता आलं पाहिजे, लहानात लहान संख्या तयार करता आली पाहिजे 2 अंकापासून, मोठ्यात मोठी संख्या तयार करता आली पाहिजे. आणि साधे बेरीजेचे प्रश्न आहेत, वजाबाकीचे प्रश्न आहेत, हे आपल्याला सोडवता आले पाहिजेत. नाणी नोटा वापरून सोडवता आले पाहिजेत, काही वेळेला वस्तू वापरून सोडवता आले पाहिजेत, वस्तूंच्या सहाय्याने पाडे तयार करता आले पाहिजेत. या गोष्टी आपल्याला दुसरीच्या वर्गात शिकायच्या आहेत. त्यातल्या निम्म्या गोष्टी आपण शिकल्यात आतापर्यंत. तर आज पाहूया एक नवीन गोष्ट. आता खरं तर गणिताचा आपला अभ्यास पहिल्या सत्राचा संपलेला आहे. माझ्या मनात आलं की आता अभ्यास बंद करूया, कारण पहिल्या सत्राचं तर शिकवून झालं ना. मग आता काय करायचं, दिवाळीच्या नंतरचा अभ्यास आपण आत्ताच करायला लागलो. पाठीमागचं तुम्हाला येते का नाही काय माहित, मग त्याचा सराव सुद्धा करायला हवा. मग पाठीमागच्या धड्यांचा सराव करायचा असं मी ठरवलेलं. परत विचार आला की जे काही पुढचे धडे आहेत त्यातले काही धडे आपण घेऊ आणि नंतर सराव करूया. तुम्हाला टेस्ट बनवून पाठवत आहे मी, घटकनिहाय टेस्ट पाठवतोय. त्या टेस्ट सोडवायच्या रोज. त्यातल्या प्रत्येक विषयाच्या टेस्ट सोडवा. आज मराठीच्या टेस्ट पाठवलेल्या, उद्या इंग्रजीच्या टेस्ट पाठवेन, परवा गणिताच्या टेस्ट पाठवेन, असं दररोज वेगवेगळ्या विषयाच्या टेस्ट तुम्हाला पाठवल्या जातील. त्यातली दररोज 1-2 टेस्ट सोडवा
तुमचा सराव होईल आणि त्या सरावानं तुमचं जे पाठीमागच्या धड्यांचा अभ्यास झालाय तो पक्का होईल. ठीक आहे, पाहूया आजचा पाठ. तर आज आपण पाहणार आहोत संख्यांचा लहान मोठेपणा. 2 अंकीच्या संख्या आहेत त्या संख्यांचा लहान मोठेपणा, लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे ओळखता आलं पाहिजे. कंपेअरिंग नंबर्स म्हणजे कंपेअर करायचं, 2 नंबर्स ना कंपेअर करायचं, त्यातलं लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे हे आपण समजून घ्यायचं आहे. आता हे समजून घेण्यासाठी या पाठात काय आहे ते पाहूया आपण. इथं तुम्हाला चौकटीमध्ये 2 संख्या दिलेल्या आहेत. चौकटीमध्ये 2 संख्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या चौकटीमध्ये 3 आणि 8 आहे. तर प्रश्न दिलेला आहे, प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला रिंगण कर. म्हणजे काय? सर्कल द स्मॉलर नंबर इन ईच बॉक्स. प्रत्येक बॉक्स मधला जो स्मॉलर नंबर आहे, स्मॉलर नंबर म्हणजे लहान संख्या, लहान संख्येला म्हणजे स्मॉलर नंबरला सर्कल करायचा आहे. चला 3 आणि 8, 3 आणि 8 मध्ये स्मॉल कोण आहे, लहान कोण आहे? 3. बरोबर. 3 ला गोल करूया. सांगा 3 आणि 8 मध्ये स्मॉलर कोण आहे? 3 आणि 8 मध्ये 3 आणि 8 मध्ये 3 आणि 8 मध्ये स्मॉलर लहान, लहान सर्वात 3 आणि 8 मध्ये 3 आहे स्मॉलर. दुसरी चौकट पहा. दुसऱ्या चौकटीमध्ये 1 आणि 9 आहे. 1 आणि 9 मध्ये स्मॉलर कोण आहे? स्मॉलर आहे, लहान आहे. 1 आणि 9 मध्ये 1 आणि 9 मध्ये 1. 1 स्मॉलर. 2 आणि 2 आणि 20 मध्ये कोण आहे? 2 आणि 20 मध्ये लहान, 2 लहान आहे. 2 आणि 20 मध्ये 2 आणि 20 मध्ये 2 आणि 20 मध्ये स्मॉलर कोण आहे? लहान कोण आहे? 2 स्मॉलर. 4 आणि 7 मध्ये लहान कोण आहे? 4 आणि 7 4 आणि 7 4 आणि 7 मध्ये स्मॉलर 2 आणि 7 मध्ये लहान कोण आहे? 2 आणि 7 मध्ये लहान कोण आहे? 2. बरोबर. आता सांगा 2 आणि 7 मध्ये स्मॉलर कोण आहे? 2 आणि 7 स्मॉलर कोण आहे? 2 स्मॉल आहे का 7 स्मॉल आहे? 2.
8 आणि 9 मध्ये लहान कोण आहे? 8 आणि 9 मध्ये सांगा. 8 आणि 9 मध्ये 8 मोठा आहे का 9 मोठे? सांगा. बरोबर. आपण थांबा, तुमचा साऊंड जरा म्यूट करतो. हा, तुम्ही आधी हे पाहिलेलं पान दिसतंय. काही एकच मुलगी फक्त मला म्हणाली, सर अहो वरच्या चौकटीमध्ये तर लहान संख्येला रिंगण करायला सांगितलंय आणि खालच्या चौकटीत तर मोठ्या संख्येला रिंगण करायला सांगितलंय. वरचा प्रश्न वेगळा आहे, खालचा प्रश्न वेगळा आहे. वर सांगितलंय सर्कल द स्मॉलर नंबर आणि खाली सांगितलंय सर्कल द बिगर नंबर. म्हणजे काय? खाली मोठी संख्या शोधायची आहे आणि वरच्या चौकटी त्या 3 आहेत, त्यात लहान संख्या शोधायची आहे. मोठी संख्या आणि वर लहान संख्या. वरच्या ज्या 3 चौकटी आहेत त्यामध्ये लहान संख्या शोधायच्या आहेत आणि खाली असणाऱ्या ज्या 3 चौकटी आहेत त्यामधली मोठी संख्या शोधायची आहे. पहा, इथं मोठ्या संख्या शोधायच्या आहेत आणि त्याला गोल करायचं आहे. इथं लहान संख्या शोधायची आहे आणि त्याला गोल करायचं आहे. म्हणजे या दोघांमध्ये लहान कोण, या दोघांमध्ये लहान कोण, या दोघांमध्ये लहान कोण, या दोघांमध्ये मोठं कोण, या दोघांमध्ये मोठं कोण, या दोघांमध्ये मोठं कोण, हे पाहायचंय. इथं या दोघांमध्ये स्मॉलर कोण, या दोघांमध्ये स्मॉलर कोण, स्मॉलर म्हणजे लहान, या दोघांमध्ये स्मॉलर कोण, स्मॉलर नंबर कोणता, इथं बिगर नंबर कोणता, बिगर नंबर, बिगर म्हणजे मोठा नंबर. आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुन्हा एकदा तुम्हाला अनम्यूट करतोय आणि मग पाहूया तुम्ही आता बरोबर सांगताय का चुकीचं सांगताय. चला सांगा. 3 आणि 8 मध्ये कशाला गोल करायचा? 1 आणि 9 मध्ये, 1 आणि 9 मध्ये आपल्याला लहान संख्येला गोल करायचे ना. आता खाली प्रश्न आहे तो मोठ्या संख्येला रिंगण करा म्हणून. सांगा आता 4 आणि 7 ला मध्ये कोणाला करणार? बरोबर. 2 आणि 7 मध्ये, 2 आणि 7, 8 आणि 9 मध्ये. आता खाली 3 आणि 8 मध्ये, 3 आणि 8 मध्ये स्मॉलर कोण? नाही, 3 स्मॉलर. 1 आणि 9 मध्ये स्मॉलर कोण? 1 स्मॉलर. 2 आणि 20 मध्ये स्मॉलर कोण? स्मॉलर 2. व्हेरी गुड. 4 आणि 7 मध्ये आता आपल्याला बिगर शोधायचं. बिगर नंबर शोधायचा. 2 आणि 7 मध्ये 7 बिगर. 8 आणि 9 मध्ये 9 बिगर. व्हेरी गुड. अशा पद्धतीनं आपण स्मॉलर आणि बिगर या गोष्टी आपण आता पाहिल्या. हे पाहिल्यानंतर आपण आता पुढे जाऊया. पुढे काय आहे पाहू. पुढे आहे एक मोठी सुसर आहे आणि ही सुसर अशी आहे की संख्या खाणारी सुसर आहे. ही सुसर काय करते? मोठी संख्या दिसली की ती खाऊन टाकते, गिळून टाकते. जी मोठी संख्या दिसेल ती खाऊन टाकते.
पहा तिचं तोंड कसं आहे. ती काय करते, ती 2ला खात नाही तर ती 7लाच खाऊन टाकते. दोघांपैकी जो मोठा असेल त्याच्या बाजूला तिचं तोंड आहे आणि तिच्या तोंडात तो मोठा अंक आहे. म्हणजे काय करते ही सुसर, ही सुसर आपलं तोंड असं आ वाजते आणि या तोंडामध्ये मोठा अंक घेते, या तोंडामध्ये मोठा अंक खाऊन टाकते. मग हे सुसरचं जे तोंड आहे हे तोंड लक्षात ठेवायचं, कारण हे एक चिन्ह आहे. कशाचं चिन्ह आहे, तर हे चिन्ह लहान आणि मोठ्याचं चिन्ह आहे. लहान आणि मोठ्याचं चिन्ह आहे. हे लहान मोठ्याचं चिन्ह 2 अंकांच्या मध्ये, 2 संख्यांच्या मध्ये वापरतात. जसं 3 आणि 7. पहा सुसरचं तोंड इथं कसं ठेवलेलं आहे, ते 3 लहान आहे म्हणजे 3ला सुसर खाणार नाही, तर ती खाणार कोणाला, 7ला. म्हणून 7च्या बाजूनं सुसरचं तोंड असं आ केलेलं दिसते. म्हणजे याचा अर्थ होतो 3 पेक्षा 7 मोठे. तर याचं वाचन कसं केलंय, 3 लहान 7 पेक्षा, 3 लहान 7 पेक्षा, 3 लहान 7 पेक्षा असं वाचन केलंय. तेच इकडं पुढं कसं वाचन केलंय पहा, 1 लहान 9 पेक्षा. पहा इथं ही 9च्या बाजूला सुसरीचं तोंड तिनं आ केलेला दिसतोय. 1 लहान 9 पेक्षा, 1 लहान 9 पेक्षा. इथं पहा 20 मोठे 2 पेक्षा. आता हे 20 मोठे, पहिल्यांदाच मोठा अंक आलाय, मग ह्याला मोठं म्हणायचं, हे मोठ्याचं चिन्ह आहे. 20 मोठे 2 पेक्षा. लहानचं चिन्ह कसं आहे आणि मोठ्याचं चिन्ह कसं आहे पहा, 20 मोठे 2 पेक्षा. इथंही 7 मोठे 3 पेक्षा, 7 मोठे 3 पेक्षा. इथं 9 मोठे 1 पेक्षा. म्हणजे हे पेक्षा मोठ्याचं चिन्ह आहे, पेक्षा मोठेचं चिन्ह. आणि हे कोणतं आहे, पेक्षा लहानचं चिन्ह. 2 पेक्षा, पहा 2 लहान 20 पेक्षा, 2 लहान 20 पेक्षा. तर हे जे लिहिलेलं आहे, सुसर पहा अधाशी आहे, भुकेलेली आहे. अधाशी म्हणजे भुकेलेली आहे आणि ती मोठ्या संख्येला खाते. हे सुसर कशाला दाखवलेले आहे, तर हे तिचं जे तोंड आहे ते तुमच्या लक्षात राहावं, कारण तिचं तोंड हे चिन्ह आहे, तिचं चिन्ह आहे. आणि हे चिन्ह हे लहानचं चिन्ह आहे, हे मोठ्याचं चिन्ह आणि हे लहानचं चिन्ह. पहिली संख्या लहान असेल तर हे चिन्ह वापरतात, पहिली संख्या लहान असेल आणि पुढची संख्या मोठी असेल तर हे चिन्ह वापरतात. आणि पहिली संख्याच मोठी असेल आणि दुसरी संख्या लहान असेल तर हे चिन्ह वापरतात. अशा पद्धतीनं आपल्याला हे समजून घ्यायला हवं की इथं जे दाखवलेली चिन्ह आहेत, लहान मोठ्यासाठी वापरलेली चिन्ह, त्यांचा अर्थ समजून घ्यायचा आणि ते त्या पद्धतीनंच चिन्ह आपल्याला वापरायचे आहेत. आता पुढे पाहूया, सिम्बॉल आहे ते कशाचे सिम्बॉल्स आहेत, हे सिम्बॉल आहेत स्मॉलर दॅन आणि ग्रेटर दॅनचे. The symbols stands for smaller than and these symbols stands for greater than. Smaller than आणि greater than. आता पहा
हे पहिलं जे चिन्ह आहे इथं ते स्मॉलर दॅनचं चिन्ह आहे, इथं स्मॉलर दॅनचं चिन्ह आहे, इथं एक स्मॉलर दॅनचं चिन्ह आहे. हे चिन्ह ग्रेटर दॅनचं आहे. ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन. आता हे वाचताना कसं वाचलंय? 3 इज लेस दॅन 7. 1 इज लेस दॅन 9. 20 इज, इथं लेस नाही, आता 20 हे ग्रेटर आहे, मोठा आहे ना, म्हणून 20 इज ग्रेटर दॅन 2. 7 हे सुद्धा मोठं आहे 3 पेक्षा, मग 7 इज ग्रेटर दॅन 3. 9 हे मोठं आहे 1 पेक्षा, म्हणून 9 इज ग्रेटर दॅन 1. हे मात्र स्मॉल आहे, 2 पेक्षा 20 मोठे असतात, म्हणून 2 इज लेस दॅन 20. अशा पद्धतीनं लेस दॅन आणि ग्रेटर दॅन असे शब्द वापरून म्हणजे पेक्षा लहान आणि पेक्षा मोठे असा आपण उच्चार करू शकतो आणि ते वाचू शकतो. जसं इथं 7 पहा, इथं जे वापरले चिन्ह ते ग्रेटर दॅनचं आहे. 7 मोठे 2 पेक्षा, 7 मोठे 2 पेक्षा असा त्याचा अर्थ झाला. 7 पहा, 7 इज ग्रेटर दॅन 2. ही जे क्रोकोडाईल आहे ती खूप ग्रीडी आहे. द क्रोकोडाईल इज ग्रीडी. हावरी आहे, उपाशी आहे, अधाशी आहे. इट इट्स द बिगर नंबर. ती स्मॉलर नंबर खात नाही, बिगर नंबर खाते. मग बिगर नंबरच्या बाजूला तिचं तोंड असलं पाहिजे, हे कायम लक्षात ठेवा. दोन अंकी कोणत्याही दोन संख्या घेतल्या तर त्यांच्यामधील लहान मोठेपणा कसा ठरवता येईल? ज्या संख्येतील दशकाचा अंक मोठा असतो ती संख्या मोठी असते. हे कायम लक्षात ठेवा. यश, आपण 37 आणि 52 पाहू. 37 मध्ये काय आहे तर 37 मध्ये 3 हे दशक आहेत, तर 52 मध्ये 5 हे दशक आहेत. मग 3 दशक पेक्षा 5 दशक मोठे असतात. त्यामुळं जर असं लिहिलं आपण गणित, 52 पुढे लिहिलं आणि 37 पाठीमागं लिहिलं तर असं चिन्ह वापरलं जातं. 52 मोठे 37 पेक्षा. किंवा आपण असं पण लिहू शकतो, 37 लहान 52 पेक्षा. अशा पद्धतीनं दोन पद्धतीनं संख्यांची मांडणी करू शकतो आणि असं चिन्ह वापरू शकतो. If we take any two-digit numbers, how would we decide which one is the greater number? कसं आपण डिसाइड करायचं कोणता ग्रेटर नंबर आहे, कोणता स्मॉलर नंबर आहे? ज्यावेळेला 2 डिजिट नंबर्स आपल्याला शिकायला आहेत दुसरीच्या वर्गात, त्यावेळेला 2 डिजिट मधला ग्रेटर आणि स्मॉलर ओळखायचा कसा? तर त्याची टेक्निक हा बर्ड आपल्याला सांगतोय. तो म्हणतोय द नंबर विथ द ग्रेटर 10th digit इज द ग्रेटर नंबर. पहा, 10th मध्ये जो डिजिट आहे तो ग्रेटर ज्याचा असेल तो ग्रेटर नंबर आहे. यश, लेट्स टेक 37 and 52. There are 3 tens. 32 मध्ये किती टेन्स आहेत? 3 टेन्स in 37. 37 मध्ये 3 टेन्स आहेत and 5 टेन्स in 52. Therefore म्हणजे म्हणून 52 is greater than 37. As also 37 is smaller than 52.
52 is greater than 37, as also 37 is smaller than 52. अशा दोन पद्धतीनं आपल्याला दोन संख्यांचा लहान मोठेपणा सांगता आला पाहिजे किंवा लिहिता आला पाहिजे. असं मागं पुढे ठेवून आपण अशा पद्धतीनं हे चिन्ह वापरून ग्रेटर दॅनचं आणि स्मॉलर दॅनचं, तेच लेस दॅन, स्मॉलर दॅन न म्हणता लेस दॅन म्हणतात, लेस दॅन असं म्हणतात. म्हणजे जसं आता पुढे पाहूया. रामा म्हणते, बरोबर, आपण मोजण्याच्या टेपवर संख्या मोजतो तेव्हा 37 आधी येते आणि 52 नंतर येते. नंतर येणारी संख्या मोठी असते. पण दोन्ही संख्यांचे दशक समान असले तर काय करायचं? आता प्रश्न आला ना. म्हणजे तुमच्या पुढे जर पाढे ठेवलेले असतील आणि 1-2 दशकाच्या पाड्यातली संख्या सांगितली आणि 1-5 दशकाच्या पाड्यातली संख्या सांगितली, तर तुम्ही लगेच ओळखाल की 5 दशकाच्या पाड्यातली संख्या मोठी आहे आणि 2 दशकाच्या पाड्यातली संख्या लहान आहे. पण एकाच दशकाच्या पाड्यातली जर संख्या विचारली, म्हणजे ज्याचा दशक समान आहे अशी संख्या जर सांगितली आणि तुम्हाला सांगितलं आता लहान कोण मोठं कोण ठरवा पाहू. दशक समान असेल तर पहा, हा हुशार पक्षी आपल्याला काय सांगतोय, दशक समान असेल तर एककाचे अंक पाहून ठरवा. ज्याचा एककाचा अंक मोठा ती संख्या मोठी, ज्याचा एककाचा अंक लहान ती संख्या लहान. पहा, यश म्हणतो आपण 72 आणि 78 पाहू. इथं पुढं तर दोन्हींच्या पण दशक 7च आहे, म्हणून पाठीमागचा अंक पाहायचा, एकक पाहायचा. 2 एकक आणि 8 एकक, 2 पेक्षा 8 मोठे. मग आपल्याला लगेच कळेल की 72 पेक्षा 78 मोठे आहेत. आता रमा म्हणते, क्वाइट राइट. When we count numbers on a measuring tape, 37 comes first and 52 comes later. The number that comes later is bigger. If both the numbers have the same digit in tens place, how do we decide? त्यावेळेला Bird says, if the tens are equal, the digit in units place will help. Yes, let's take 72 and 38. 2 and 8. 2 is less than 8. So 52 is less than 78. 52 is less than 78. म्हणजे 52 is smaller than 78 असा याचा अर्थ होईल. संख्यांचा विस्तार करूया व लहान मोठी संख्या ओळखण्याचा नियम पडताळून पाहूया. 43 व 28. 43 मध्ये 43 चा अर्थ काय होतो? 40 आणि 3 43. आणि 28 चा अर्थ काय होतो? 20 आणि 8 28. 20 8 28, 40 3 43. म्हणजे इथं पाहिलं आपण तर दशक जास्त आहेत. 43 या संख्येमध्ये दशक स्थानी 4 हा अंक आहे, तर 28 या संख्येमध्ये दशक स्थानी 2 आहेत. ज्याचे दशक कमी ती संख्या कमी, ज्याचे दशक जास्त ती संख्या मोठी. 43 मधले दशक जास्त आहेत त्यामुळे 43 मोठे. Let us expand numbers and verify the rules for comparing numbers. 43 and 28. Look here. In 43, 40 plus 3. In 28, 20 plus 8.
यामध्ये एककाचं म्हणजे युनिटचं घर बघायचं नाही. युनिट मध्ये 8 जास्त आहे म्हणजे ही संख्या मोठी असं वाटेल, पण तसं नाही. युनिट पेक्षा 10 ची घरातली संख्या बघायची. इथं 4 आहेत आणि इथं 2 आहेत. मग 2 टेन्स पेक्षा 4 टेन्स मोठे असतात. In the numbers 43, the tens place digit is 4, while 2 is the tens place digit in the number 28. So 43 is greater than 28. 28 पेक्षा 43 हे मोठे आहेत, ग्रेटर आहेत, असा त्याचा अर्थ होईल. पुढे पाहू आणखी एक उदाहरण. 31 व 33 या दोन्ही संख्यामध्ये दशक स्थानी समान अंक 3 हा अंक आहे. म्हणजे 31 पाहिलं तर इथंही 3च दशक आहेत आणि 33 पाहिलं तर 3च दशक आहेत. 31 म्हणजे काय 30 आणि 1 आणि 33 म्हणजे काय 30 आणि 3. मग जर दशक समान असतील तर एकक ज्याचे जास्त असतील ती संख्या मोठी. दोन्ही संख्यामध्ये दशक स्थानी समान अंक आहे, पण 33 मध्ये एकक स्थानी 3 आहे तर 31 मध्ये एकक स्थानी 1 आहे. म्हणून 31 पेक्षा 33 मोठे आहेत. हे आपल्याला समजायला हवं. 31 and 33. Look, in 31, 30 plus 1. Look, in 33, 30 plus 3. Here and here, 30. But in unit place 1, unit place 3. So 1 is less than 3. So 33 is bigger number. So 31 is less than 33. In both numbers, the tens place digit is 3, etc. The tens digit are equal. However, 33 has 3 in the unit place and 31 has 1 in the units place. ज्यावेळेला 10च्या म्हणजे दशकाच्या घरात समान असतात त्यावेळेला एककाच्या घरात ज्याचा एकक मोठा आहे ती संख्या मोठी असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून 31 हे लेस दॅन 33 अशा पद्धतीने सांगता आलं पाहिजे. पहा आता इथं तुम्हाला विचारलं जाईल, तुम्ही सांगा आता दिलेल्या संख्यांच्या जोड्यामध्ये लहान मोठी संख्या ओळखून ही चिन्ह आपल्याला द्यायची आहे. तुम्ही फक्त मला सांगा जसं 43 आणि 46 यामध्ये कोण मोठे आहे? 43 लहान 46 पेक्षा. चला 84 आणि 86. 84 आणि 86. व्हेरी गुड. 84 पेक्षा 86 जास्त. चला 67 आणि 57 मध्ये सांगा. 67 आणि 57. व्हेरी गुड. 67 आणि 57. चला 30 आणि 50. 30 आणि 50 मध्ये 30 आणि 50 मध्ये 30 आणि 50 मध्ये 30
30 आणि 15. हा 13 आणि 9 मध्ये 13 23 आणि 23 आणि 32 मध्ये 32 23 मध्ये 23 आणि 32 व्हेरी गुड. करायचं असं करायचं एनी नंबर 10 अलग अलग नंबर 10 अलग जोड़े बनाओ and compare the two numbers in each pair. समझ आएगा? 10 नंबरों का ऐसा कर सकते हैं. तुम्हाला अशा पद्धतीनं जास्तीत जास्त तुम्हाला नंबरच्या दोन नंबरच्या ज्या जोड्या असतील, समजा हा एक नंबरचा आहे आणि हा एक नंबरचा आहे, कोणता नंबर बिगर आणि कोणता नंबर स्मॉलर सांगा. सांगा 65. व्हेरी गुड. आता या दोन नंबर मध्ये सांगा.